नमस्ते मित्रांनो, आज आपण एक स्टोरी बघणार आहोत. मराठी. मांजराच्या गळ्यात घंटा. एका किराणा मालाच्या दुकानात खूप उंदीर राहत होते. किराणा मालाचे दुकान असल्यामुळे त्यांना तिथे भरपूर खायला मिळायचे. धान्य, सुकामेवा, बिस्किटे आदी वस्तूवर ते काही ताव मारायचे. अशा खादाड उंदीरांमुळे दुकानदाराचे खूप नुकसान होत असे. दुकानदाराने विचार केला की या उंदीराचे काहीतरी करायलाच हवे, नाहीतर एक दिवस असा मला कंगाल होण्याची पाळी येईल. हा विचार करत दुकानदाराने एके दिवशी एक मांजर दुकानात आणली. ती आल्यापासून उंदीरांना काही आरामशीर फिरता येईना. मांजर आपली रोज उंदीर दिसला की त्यांना पकडून खायची. त्यामुळे उंदीरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. उंदीर आता फार काळजीत पडले. त्यांना मांजरीचा कायमचा बंदोबस्त करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी एक सभा बोलावली. सभेत त्यांच्यावरील चर्चा झाली. पण मांजराचा बंदोबस्त करायचा कसा हे कुणालाच समजेना. थोड्या वेळात एक हुशार उंदीर म्हणाला, मांजर अगदी हलक्या पायाने व अत्यंत चपळपणे फिरते. त्यामुळे आपल्यापैकी कुणालाच ती आल्याचे कळत नाही व त्यामुळे सतत आपण तिच्या तावडीत सापडले जाण्याची भीती लागलेली असते. तेव्हा एक तरुण उंदीर म्हणाला की काही करू, आपण मांजराच्या गळ्यात घंटा बांधली पाहिजे. सगळ्या उंदीरांना हा उपाय अगदी पटला. एक उंदीर म्हणाला की छान, मांजर चालायला लागली की घंटा वाजेल आणि आपण सावध होऊ तिच्यापासून दूर पडून जाऊ. सगळे फार खुश झाले आणि उपाय सांगितलेल्या उंदीराला स्वतःच्या हुशारीचा फार अभिमान वाटला. तेवढ्यात एक म्हातारा उंदीर बोलला, थांबा, हा वेडेपणा आहे. मला एवढेच सांगा की मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. तितक्यात मांजर तेथे आली व तिने एक उंदीरावर झडप घातली. उपदेश: अंमलात न येणारा उपाय कुचकामी ठरतो.